नमस्कार LC मित्रांनो, माझं नाव अभिजित कुरकुटे. मी LLC जालनामधून बोलतो. मी आज आपल्याला MKCLची M4E एक्झामसाठी लागणारं सेटअप कसं करावं याचा व्हिडिओ दाखवत आहे. तर सर्वात आधी आपल्याला यासाठी काही सिस्टीम्स लागतील. त्यामध्ये आपल्याला काही क्लायंट म्हणून लागतील आणि एक सर्व्हर लागेल. तुम्हाला सर्व्हरसाठी कोर टू ड्युओ प्रोसेसर असलेला सिस्टीम, याला 4 GB रॅम, DVD रोम आणि कमीत कमी 4 GB हार्ड डिस्क फ्री हवी आहे. त्याचबरोबर तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी एक प्लॅन कार्डसुद्धा आवश्यक आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून तुम्ही सर्व्हर 2003 वापरावी. आणि आपल्याकडे ती उपलब्ध नसेल तर Windows 7सुद्धा तुम्ही वापरू शकता. आपण आता क्लायंटसाठीचं कॉन्फिगरेशन पाहू. क्लायंटसाठी आपल्याला कोर टू ड्युओच्या ऐवजी ड्युअल कोर जरी सिस्टीम असेल तरी चालेल. 4 GB रॅम, DVD रोम, त्याचबरोबर 4 GB कमीत कमी इन्स्टॉलेशनसाठी स्पेस आणि त्याचबरोबर लॅन कार्ड आवश्यक आहे. पण इथे तुम्हाला Windows 7 ही कंपल्सरी ऑपरेटिंग सिस्टीम असेल. त्याबरोबर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागेल. जो काही एक्झामचा डेटा आहे तो डाउनलोड आणि अपलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्याचबरोबर पॉवर सप्लायमध्ये तुमच्याकडे UPS, इन्व्हर्टर, DG जेनसेट काही असू शकतं, जेणेकरून तुमच्याकडे पॉवर फेल्युअरमुळे विद्यार्थी रिशेड्यूल न व्हावे. यावेळेस रिशेड्यूलचं ऑप्शन नसणार आहे. प्रत्येक PCवरती तुम्हाला एक वेब कॅमेरा लागणार आहे, जो की इन्स्टॉलेशनसाठी परीक्षा घेताना विद्यार्थ्याचा व्हिडिओ कॅप्चर व्हावा यासाठी. आता आपल्याला सर्व्हर 2003 यावरती मशीन इन्स्टॉल करायची आहे. एक्झाम सर्व्हर इन्स्टॉल करायचं आहे. माझं रिकमेंडेशन राहील की आपण सर्व्हर 2003च वापरावी. जर आपल्याकडे नसेल तर आपण Windows 7सुद्धा वापरू शकता. सगळ्यात आधी आपण पाहू Windows 7वरती काय केलं पाहिजे. सर्व्हर 2003वरती काय इन्स्टॉलेशन केलं पाहिजे. सगळ्यात आधी आपल्याला एक सर्व्हर लागेल. त्यावरती आपण Windows 2003 इन्स्टॉलेशन करावं. विंडोजचं लायसन हे MKCLनं आपल्याला दिलेलं आहे. त्यावरून तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. सिस्टीमवरती इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर त्याच्या सर्वात आधी ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे. ड्रायव्हर्स नंतर ॲक्रोबॅट रेडर इन्स्टॉल करावं. ते वर्जन 9 किंवा त्यापेक्षा मोठं असलं तरी चालेल. अँटीव्हायरस इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. अँटीव्हायरस आपल्याकडे दुसऱ्या कुठला असेल तर चालेल, पण MKCLनं लायसन दिलेलं आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचं सिक्युरिटी इसेन्शियल हे त्यावरती इन्स्टॉल आणि अपडेट होऊ शकतं. सर्व्हरची फायरवॉल ऑफ करावी. फायरवॉल ऑफ झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यावरती .NET फ्रेमवर्क 3.5 इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. .NET फ्रेमवर्क यासाठी की ते आधी 2.0 इन्स्टॉल करतं आणि त्यानंतर 3.5 वरती अपडेट होतं. त्यानंतर तुम्हाला MS ऑफिस 2010 सर्व्हरवरती इन्स्टॉल करावं लागेल. ऑफिस 2013 हे सर्व्हर 2003शी कॉम्पॅटिबल नसल्यामुळे त्यावर इन्स्टॉलेशन होऊ शकत नाही. आता तुमचा सर्व्हर हा इन्स्टॉलेशनसाठी रेडी आहे. आपण आता डायरेक्टली प्रॅक्टिकली सर्व्हर इन्स्टॉलेशन करण्याकडे वळूया. आपल्याला MKCLनं एक वेब लिंकवरून एक्झाम DVDचं सॉफ्टवेअर शेअर केलं होतं, किंवा आपल्याकडे जर DVD असेल तर आपण ती आपल्या CD रोममध्ये टाकावी. CD रोममध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याचा हा DVD ड्राईव्हचा लोगो आहे, त्यामध्ये तिला इन्स्टॉल करण्यासाठी डबल क्लिक करावं. इन्स्टॉलेशन चालू आहे, पण त्याआधी आपल्याला काही सेटिंग्स या कंट्रोल पॅनलमधून करण्याच्या गरजेचं आहे. त्यासाठी आपण कंट्रोल पॅनल उघडावं. सगळ्यात आधी ॲक्शन सेंटरमध्ये जाऊन युजर अकाउंट कंट्रोल सेटिंग ह्या नेव्हर नोटिफायवरती सेट करून द्याव्या आणि ओके करावं. त्याचबरोबर तुमच्या विंडोजचं फायरवॉल इथून आपण बंद करू शकता. डेट आणि टाईम ही आपल्या इंटरनेटवरून सिंक्रोनाइज करून घ्यावी. एकदा अपडेट करून झाले की सर्व्हरचा टाईम आणि आपला टाईम हा एक होईल. अजून एक असेल, फोल्डर ऑप्शनमध्ये जाऊन
व्ह्यूमध्ये जाऊन आपण हाईड एक्सटेन्शन फॉर नोन टाईप्स याला अनचेक करून घ्यावं. हे कशासाठी हे आपल्याला पुढे मी सांगणार आहे. हे आपल्या कंट्रोल पॅनलमधल्या सर्व सेटिंग्स झालेल्या आहेत. आता आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. CD टाकल्याच्यानंतर हा आपल्याला इंटरफेस समोर येईल. सॉफ्टवेअरमध्ये आपण नेक्स्ट करावं. नेक्स्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथे समोर 2 ऑप्शन आहेत, सर्व्हर आणि क्लायंट. आपल्याला इथे सर्व्हर करायचं आहे. सर्व्हर करून नेक्स्ट करायचं आहे. जर आपल्याला क्लायंट करायचं असेल तर फक्त क्लायंट निवडावं आणि नेक्स्ट म्हणावं. यापेक्षा क्लायंट सेटअपमध्ये आणि सर्व्हर सेटअपमध्ये कुठलाही फरक नाही. आपण सर्व्हरवरती क्लिक करून नेक्स्ट केलं की तुम्हाला तो एकदा कन्फर्मेशन विचारेल. तुम्ही त्याला येस म्हणा. येस म्हटल्याच्यानंतर तुम्हाला तो मिनिमम सिस्टीम रिक्वायरमेंटची माहिती तुम्हाला दाखवेल. ती आपल्या अशी कॉम्पॅटिबल आहे का नाही ते आपण एकदा चेक करून घ्यावं आणि कंटिन्यू करून इन्स्टॉलेशन चालू करून घ्यावं. या त्याच्या लायसन टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्या आपण मान्य कराव्यात आणि नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन चालू होईल. आता आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. आपल्या डेस्कटॉपवरती MSCIT सर्व्हरचा आयकॉन आलेला आपण पाहू शकता. आपल्या इथे काय काय इन्स्टॉल झालं आणि काय नाही यासाठी इथे तुम्हाला दिसेल मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर 2008 R2 एक्सप्रेस हे इन्स्टॉल झालेले आहे. .NET फ्रेमवर्क 4.0 अपडेट झालेलं आहे. त्याबरोबर सर्व्हर ॲप्लिकेशनसुद्धा इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट करू शकता. हवी असल्यास सिस्टीम रिस्टार्ट करा किंवा फिनिश करा, पण रिस्टार्ट करणं कधीही चांगलंच. आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या LLC कडून एक मेल आलेला असेल ज्यामध्ये तुमचा एक युजर नेम, पासवर्ड, MSCIT मॉक टेस्टसाठी जे लागणाऱ्या सर्व पासवर्ड्सचा एक त्यामध्ये असतील. या इथे हे LLC कडून मला आलेला हा एक पासवर्ड आहे आणि हे इन्स्ट्रक्शन्स आहेत. मी इन्स्ट्रक्शन्स वाचलेले आहेत, आपणही वाचून घेणे आवश्यक आहे. या मेलमध्ये एक लिंक दिलेली आहे, HTTP://202. ही MSCITच्या अपडेटसाठी RBTचं एक सेक्शन आहे. तिथे ही वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्व्हर अपडेट आणि क्लायंटच्या लिंक्स उपलब्ध मिळतील. त्या इथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता. इथून डाउनलोड केल्याच्यानंतर मी याआधीच आपल्याला इथे अपडेट डाउनलोड केलेले आहेत. तर हे माझ्याकडे डाउनलोड्स इथे आहे. हे मला सगळ्यात आधी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व्हरसाठी वेगळी फाईल्स आहेत आणि क्लायंटसाठी वेगळ्या फाईल्स आहेत. एकदा आपण परत एकदा वेबसाईटवरती जाऊ. इथे जे काही हार्डवेअर्स रिक्वायरमेंट आहे त्याबरोबर इन्स्टॉलेशन गाईड्स आहेत. इथे सुद्धा आपल्याला या वेबसाईटवरती दिलेले आहेत आणि त्याच बाजूला अपडेट्स डाउनलोड केलेले आहेत. आपण यांना बाजूला ठेवून देऊ. आता आपण एक्स्ट्रॅक्ट झालेल्या फोल्डरमध्ये येऊ. सगळ्यात आपण आता सर्व्हरवरती काम करणार आहोत, त्यामुळे सर्व्हरच्या अपडेटमध्ये जाऊ. इथे आपल्याला 3 कंटेंट दिसतील. एक फोल्डर आहे सपोर्ट अँड अपडेट 76. हा अपडेटचा नंबर आहे. हा नंबर प्रत्येक महिन्यात चेंज होत राहतो. त्याचबरोबर खाली एक आहे MSCIT_server_update_76.txt. त्याचबरोबर ह्या इन्स्टॉलेशन अपडेट कसं करावं त्यासाठी एक रीडमी फाईल सुद्धा दिलेली आहे, जी की MS वर्डमध्ये ओपन होते. तर आपण आता काय करू, ही जी फाईल आहे हिला आपल्याला रिनेम करणं गरजेचं आहे. रिनेम करण्यासाठी मी रिनेम करतो फाईल. पहा इथे लक्षात घ्या, इथे मला जर एक्सटेन्शन जर EXE मध्ये चेंज करायचं आहे, या फाईलला EXE मध्ये चेंज करायचं, हे त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही फोल्डर ऑप्शनमध्ये जाऊन व्ह्यूमध्ये जाऊन हाईड एक्सटेन्शन फॉर नोन टाईप्स याला अनचेक केले नंतरच आपण ह्या
एक्सटेन्शन चेंज करू शकतो. आता हे माझं एक्सटेन्शन चेंज झालेलं आहे आणि आयकॉनसुद्धा चेंज झालेला आहे. मग मी आता ह्या सर्व फाईल्स कॉपी करतो. कॉपी करून माझं इन्स्टॉलेशन डिरेक्टरी जी आहे सी कम्प्युटर प्रोग्राम फाईल्स MSCIT ऑनलाईन एक्झामिनेशन, इथे मला जे काही इन्स्टॉलेशन सर्व्हरचं झालेलं आहे इथे मला त्या फाईल्स पाहायला मिळतात. आता मी ह्या अपडेटच्या फाईल्स इथे पेस्ट करतो आहे. पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथे पेस्ट झालेल्या दिसतील. आता आपण सर्व्हर अपडेटर ओपन करावं. त्यानंतर अपडेटवरती क्लिक करावं. आपल्याला एक मेसेज मिळेल, MSCIT एक्झाम सर्व्हर अपडेटेड सक्सेसफुली. आपला आयकॉन जो आहे, आयकॉनची तारीखसुद्धा पाहावी. MSCIT सर्व्हर.exe ची डेट ऑफ मॉडिफाईड पहा, ती 11/2/2016 झालेली, म्हणजे ही लेटेस्ट अपडेट झालेली आहे. आता आपण डेस्कटॉपवरतून आपण आपलं सॉफ्टवेअर रन करूया. हा आपल्या एक्झामिनेशन सर्व्हरचा फर्स्ट लुक आहे. इथे पहा आपल्याला सेंटर ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे, सेंटरचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा मेलमध्ये मिळालेला युजर नेम पासवर्ड इथे लागेल. माझा सेंटर कोड इथे पेस्ट करतोय आणि माझा हा सेंटर पासवर्ड. त्यानंतर लॉग इन वर क्लिक करा. ॲक्टिवेट सेंटर व्हाया इंटरनेटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेंटरचं नाव आणि ॲक्टिवेशन डेट इथे दिसेल. एक्झाम सेंटर कोड म्हणजे हा आपला ALC कोड आहे. त्यानंतर आपल्याला तो कोऑर्डिनेटर पासवर्ड विचारत आहे. कोऑर्डिनेटर पासवर्डसुद्धा आपल्याला ईमेलवरती आलेला आहे. मी इथे कॉपी पेस्ट करतो आणि नेक्स्टवर क्लिक करा. असा आपल्याला एक मेसेज मिळेल, एक्झाम सेंटर ॲक्टिव्हेशन इज डन सक्सेसफुली. ओके करा. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक अल्टरनेटिव्ह पाथ सेट करणं गरजेचं असतं, की जेणेकरून ज्यावेळेस इन केस कधी सॉफ्टवेअर क्रॅश झालं तर डेटाबेसचा बॅकअप आपल्याकडे असावा. तो पाथ कसा सेट करायचा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्या सिस्टीमवरचं सॉफ्टवेअर सिस्टीमवरचं एखादा फोल्डर शेअर करायचं आहे. मी इथे D ड्राईव्ह हा माझा शेअर करत आहे. प्रॉपर्टीज, शेअरिंग, ॲडव्हान्स शेअरिंग, शेअर दिस फोल्डर, याला परमिशन्स या फुल कंट्रोल द्यायचे आहे. ओके करायचं आहे. ओके करा. ओके करा. आता आपलं फोल्डर शेअर झालेलं असेल. आता मला फोल्डरवरला नेटवर्क मॅप ड्राईव्ह करायचा आहे. त्यासाठी मला माय कम्प्युटरवरती डायरेक्ट क्लिक करायचं. मॅप नेटवर्क ड्राईव्हवरती क्लिक करायचं. तो इथे ड्राईव्ह लेटर विचारेल. ड्राईव्ह लेटर मी Z निवडतोय. ब्राउज करा, किंवा तुम्हाला जर पत्ता माहिती असेल फोल्डर शेअर केल्याचा, तो आपण डायरेक्टली टाकू शकता. इथून आपल्याला जो काही नेटवर्क पाथमध्ये कम्प्युटर ब्राउज आहे, जिथे कुठं शेअर करायचा तिथे आपण शेअर करू शकता. मी इथे याच सर्व्हरवरती घेऊन माझं जे शेअर केलेलं फोल्डर आहे मी ती सिलेक्ट करतो. ओके म्हणा. इथे रिकनेक्ट ॲट लॉग इन हे चेक मार्क असणं गरजेचं आहे. फिनिश करा. तुमचा नेटवर्क पाथ हा ओपन होईल. इथे तुम्हाला ते फोल्डर दिसेल. झालेलं फोल्डर बंद करा. सिस्टीममध्ये या, आपल्या सर्व सेटअपमध्ये या. इथे जो आपला सिलेक्ट अल्टरनेटिव्ह बॅकअप पाथ निवडा. माय कम्प्युटर आणि हा Z ड्राईव्ह आणि चेक अल्टरनेटिव्ह बार
वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तो अल्टरनेटिव्ह पाथ चेक सक्सेसफुली ओके, त्यानंतर ओकेवरती क्लिक करा. हे झालं आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट. आता हा आपला रेग्युलर व्ह्यू आहे. यामध्ये आता सॉफ्टवेअरला आपल्याला परत एकदा अपडेट करायचं, अपडेट डेटा करायचा. अपडेट डेटावरती क्लिक करा, ओके करा. एक्झाम इव्हेंट निवडा, स्पेशल मॉक फेब्रुवारी 2016, स्टार्ट डाउनलोड. थोड्याच वेळात आपला डेटा हा ऑनलाईन डाउनलोड कंप्लीट होईल. ओके करावं. ओके केल्याच्या नंतर तो पहिल्या आपल्या स्टार्ट एक्झामवर येईल. आपले PC व्यवस्थित चालतात नाही चालत, क्लायंटवरती व्यवस्थित कनेक्टिव्हिटी मिळते नाही मिळते, यासाठी आपण साधी मॉक टेस्ट घेऊ शकता. मॉक टेस्ट ही घेणे कंपल्सरी आहे. याद्वारे आपण विद्यार्थ्यांना काही अडचणी येण्याच्या आधीच आपण त्या अडचणी शोधून त्या दूर करू शकतो आणि परीक्षा ह्या कुठल्याही तक्रारीशिवाय कंप्लीट करू शकतो. यानंतर आपल्याला इथे परीक्षा घ्यायची आहे ती स्टार्ट एक्झामिनेशन स्पेशल मॉक ब्रॅकेटमध्ये रेग्युलर याच्यासाठी जे रेग्युलरचे विद्यार्थी असतात ते यामध्ये घ्यायचे. आणि जर कुठले अपंग असतात, अपंगला वेळ जास्त असतो त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या परीक्षा शेड्यूल केल्या असतात, त्या या इथे तुम्हाला दिसतील. स्पेशल मॉक फॉर फिजिकल चॅलेंज. आपण आता स्पेशल मॉक फॉर रेग्युलर आपण चालू करू. सिलेक्ट करावं आणि ओके करावं. ओके केल्याच्यानंतर आपली एक्झाम इव्हेंट ही निवडावी. त्यानंतर नेक्स्ट करावं. नेक्स्ट केल्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला विद्यार्थ्यांचा रिपोर्ट लागेल. तो रिपोर्ट डाउनलोड करा. रिपोर्टमध्ये जावं. रिपोर्टमध्ये जाऊन सर्वात आधी आपण अटेंडन्स रिपोर्ट हा जनरेट करून घ्यावा. याचबरोबर आपले सर्व सर्टिफिकेट जसे की प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, स्लॉट वाईज डिटेल, डे वाईज रिपोर्ट आणि रिशेड्यूल रिपोर्ट हे महत्त्वाचे रिपोर्ट्स आपल्याला इथेच उपलब्ध होतील. हा रिपोर्ट इथे हा दिसेल. ही आपली परीक्षा इथे आहे. हा रिपोर्ट आपण डायरेक्टली प्रिंट करू शकता किंवा PDF मध्ये एक्सपोर्ट करून सेव्ह करून ठेवू शकता. लक्षात ठेवा इथे क्रिस्टल रिपोर्टरच्या ऐवजी PDF एक्सटेन्शन सिलेक्ट करावं. त्याच वेळेस आपल्याला त्या फाईल्स दिसतील. मी इथे हा रिपोर्ट सेव्ह केलेला आहे. एक्सपोर्ट कंप्लीटेड. मी आता चेक करू शकतो माझा रिपोर्ट आलेला आहे किंवा नाही. अटेंडन्स रिपोर्ट मी PDF मध्ये ओपन करतो. हा माझा विद्यार्थ्याचा रिपोर्ट आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा लर्नर कोड, ALC कोड म्हणजे हा तुमचा सेंटर कोड असेल. इथे विद्यार्थ्याचं नाव असेल, त्याचबरोबर याची इथे सेंटरचं नाव असेल. ह्या परीक्षा तुमच्याच आहेत, तुमचेच विद्यार्थी आहेत, त्यामुळे इथे तुमचंच नाव असणं अपेक्षित आहे. एक्झामची तारीख आणि वेळ या गोष्टी इथे आहेत. बाकी या विद्यार्थ्याचे सिग्नेचर घेण्यासाठी आणि रिमार्क लिहिण्यासाठी इथे जागा आहे. याची आपण प्रिंट काढून घ्यावी. त्यानंतर विद्यार्थ्याचा परीक्षेसाठी अपेअर करावं. क्लायंटवरती इन्स्टॉलेशन करताना काही वेगळं काही करायचं नाही आहे. फक्त आणि फक्त विद्यार्थ्याचा सर्व्हरच्या ऐवजी क्लायंट चालू करायचं. हे झालं रिपोर्टसाठी. आता आपण पाहूया एक्झामिनेशन कशा चालू करावं. एक्झामिनेशन चालू करण्यासाठी सगळ्यात आधी सर्वात पहिला टॅब आहे एक्झामिनेशन. इथे त्यावरती क्लिक करावं. क्लिक करून स्टार्ट रजिस्ट्रेशनवर क्लिक करावं. इथे बाय डिफॉल्ट डेट दिलेली असेल आणि त्याचबरोबर स्लॉट दिलेला असेल. हा इथे आपल्याला डेली पासवर्ड टाकणे गरजेचं आहे. डेली पासवर्ड हा आपल्याला शोधण्यासाठी ईमेलवरती जावं लागेल. हा फक्त पहिल्याच दिवसाचा
डेली पासवर्ड आहे पहिल्याच दिवसासाठी. जर तुमच्याकडे परीक्षा 2 दिवसापेक्षा जास्त वेळेसाठी असतील तर ज्यावेळेस तुम्ही डेटा अपलोड करता त्यावेळेस तुमचा अपलोड होतो. इथे आपण आता पासवर्ड टाकलेला आहे, ओके करावं. इथे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करावं. विद्यार्थी ज्यावेळेस क्लायंटवर रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस त्याची एंट्री इथे आपल्याला दिसेल. एंट्री आल्याच्या नंतर एंड रजिस्ट्रेशन करून परीक्षा चालू करू शकता, नाही तर काही अडचण असेल तर कॅन्सल करू शकता. अशा प्रकारे आपण या परीक्षा घ्यायच्या आहेत. घेतल्याच्या नंतर आपल्याला अपेक्षित आहे रिझल्ट अपलोड करणं. रिझल्ट अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला एक रिझल्ट अपलोड नावाची विंडो आहे, त्यावरती क्लिक करावं आणि अपलोड रिझल्ट नाववरती क्लिक केल्याच्यानंतर फक्त इथे सेम एक्झाम डेट असेल, स्लॉट हा आपल्याला मिळेल, तो डायरेक्ट अपलोड करून परीक्षा संपवून घ्यावी. या प्रकारे तुम्ही या परीक्षा घेणं अपेक्षित आहे. काही अडचण असतील तर आम्हाला लिहा. आमचा मेल ID आहे llcjalna@mkcl.org किंवा jalna_sbu1@gmail.com.